नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपलं स्वागत. आज आपण सखोल विश्लेषण करणार आहोत कुणबी प्रमाणपत्र या विषयाचं. एकीकडे मराठा कुणबींना आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेल्या GR वरून वाद सुरू आहे, तर दुसरीकडे सरकारने आदेश काढून पण प्रमाणपत्र घेण्यासाठी फारसा प्रतिसाद बघायला मिळत नाहीये. लाखोंचं आंदोलन काढून सुद्धा मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येताना दिसत नाहीये. याचा अर्थ मराठा समाजात अनास्था आहे की कुणबी प्रमाणपत्र मिळवायचं कसं यावरून अनेकांमध्ये संभ्रम आहे असा सवाल उपस्थित होतोय. याबद्दलच आबासाहेब पाटील यांनी काय दावे केले पाहूया. प्रत्येक तालुक्यामध्ये जे दाखले काढायला जाणारे लोक आहेत त्यांचं प्रमाण अत्यल्प असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांच्या नोंदी अद्यापपर्यंत सापडलेल्या नाहीत, त्यांना प्रमाणपत्र दिले गेलेले नाही आणि त्यांचे दाखले अडवलेले आहेत. तर याबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात. या संदर्भामध्ये कुठलाही अर्ज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रलंबित नाहीये. आम्ही परवाच याच्याबद्दल तालुकाने आढावा घेतला होता. आज रोजी अर्ज प्रलंबित नाहीत, परंतु आता ह्या नवीन शासन निर्णयानुसार नागरिक निश्चितपणे अर्ज करतील आणि ह्या नवीन शासन निर्णयाची जी काही कार्यपद्धती नमूद करून दिलेली आहे त्याच्या पद्धतीनं जलद गतीने काम करून आम्ही ते प्रमाणपत्र देण्याचं नियोजन केलेलं आहे. तर कुणबी प्रमाणपत्र किती जणांना मिळाली आहेत पाहूयात. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र. चोवीस ऑक्टोबर 2023 पासून प्रमाणपत्रांचं वितरण. ऑगस्ट 2025 पर्यंत कुणबी नोंदींची संख्या 47,845. ऑगस्ट 2025 पर्यंत कुणबी नोंदीसाठीचे अर्ज 2,39,671. ऑगस्ट 2025 पर्यंत दिलेले कुणबी दाखले 2,39,021. ऑगस्ट 2025 पर्यंत नामंजूर झालेले अर्ज आहेत 428. ऑगस्ट 2025 पर्यंत प्रलंबित असलेले अर्ज आहेत 222. तर कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणपत्र आहेत तेही पाहूयात. जिल्हा छत्रपती संभाजीनगर नोंदी आहेत 4,613 प्रमाणपत्र आहेत 19,654. जालन्यामध्ये नोंदी आहेत 5,027 प्रमाणपत्र आहेत 14,375. परभणी जिल्ह्यात नोंदी आहेत 3,781 आणि प्रमाणपत्र आहेत 12,725. हिंगोली जिल्ह्यात नोंदी आहेत 4,356 प्रमाणपत्र आहेत 8,679. नांदेड जिल्ह्यात नोंदी आहेत 1,750 प्रमाणपत्र आहेत 4,295. बीड जिल्ह्यात नोंदी आहेत 22,515 आणि प्रमाणपत्र आहेत 1,63,123. म्हणजे बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणपत्र वाटप झालं आहे. जिल्हा लातूर नोंदी आहेत 984 प्रमाणपत्र आहेत 2,209. धाराशिव जिल्ह्यात नोंदी आहेत 4,819 प्रमाणपत्र आहेत 13,961. एकूण 47,885 नोंदी आहेत आणि प्रमाणपत्र वाटप झाले 2,39,021. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया नेमकी काय ती पाहूयात. मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. उपविभागीय अधिकारी अर्ज पडताळणीसाठी स्थानिक समितीकडे पाठवणार. ही स्थानिक समिती अर्जदाराच्या वंशावळीची तपासणी करेल. जुन्या नोंदी, ग्रामपंचायत, रहिवासी दाखला, पूर्वजांच्या नोंदी यासारखी कागदपत्र तपासली जातील. या चौकशीचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवला जाईल. अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी अर्जदाराला प्रमाणपत्र देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेतील.
तर मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठीची आवश्यक कागदपत्र कोणती आहेत तेही पाहूयात. अर्जदार भूधारक भूमिहीन शेतमजूर बटईने शेती करणारा असेल तर त्या संबंधित जमीनधारकतेचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे. वरील पुरावा उपलब्ध नसल्यास अर्जदाराने 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते यावर प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे. अर्जदाराच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातींचे प्रमाणपत्र मिळालं असल्यास त्यांचे नातेवाईक सिद्ध करणारं प्रतिज्ञापत्र जोडणं आवश्यक आहे. याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे जसे की जुनी कागदपत्र, उत्पन्न दाखला, शालेय दाखले जोडता येतील. हैदराबाद गॅझेटियरच्या GRला उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती आहेत असं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं आपल्या आधीच्या निर्णयांमध्ये म्हटलंय. मग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसं देऊ शकता असा सवाल याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. तर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी GR नीट वाचा, सरसकट कुणबी आरक्षण दिलेलं नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला आहे, त्यांचा आदर करतो असं भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण GR नीट वाचा. कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही. कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो. त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यासही जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे याचं आज अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत, त्याला जे वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे. तर भुजबळांनी सरकारला इशारा देत जरांगेंवर सुद्धा टीका केली आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये, देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. तर सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या 2 GR नंतर राज्यात महायुतीमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतं आणि दुसरीकडे भुजबळ सरकारला सुद्धा घेरतायत आणि महायुतीमध्येच या मुद्द्यावरून एकमत नाहीये का हा प्रश्न उपस्थित होतोय. पण जे छगन भुजबळ कायदेशीर आव्हान देत आहेत GRला, सरकारवर टीका करतायत, त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत या मुद्द्यावरून आहे का, याच संदर्भात त्यांच्याच पक्षाचे नेते परांजपे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. आपल्यासोबत आहेत आनंद परांजपे, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत. सर, एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसी समाजावरती अन्याय होणार नाही, दुसरीकडे ओबीसी उपसमितीची बैठक होते, मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते नाराज होऊन बाहेर पडतात आणि त्यानंतर ते सातत्याने त्यांची नाराजी किंवा त्यांची आक्रमकता जी आहे ती माध्यमांशी बोलताना पाहायला मिळते. नेमकं सरकारमध्ये काय चाललं या नवीन 2 GRला घेऊन? असं आहे की महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मराठा उपसमितीची स्थापना केली, ज्याचं अध्यक्षपद ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दिलं. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि तशा प्रकारचा GR काढण्यात आला, ज्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटचा देखील उल्लेख होता. युती सरकारची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय, त्यांचं कुठलंही आरक्षण कमी होणार नाही
अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे.